डिरेक्ट हिट झालेला आहे आणि त्याचमुळे फलंदाज परतेल. बघा या ठिकाणी लहान मुलांना आणू नका, आमचे बॉल कमी झालेत. प्रत्येक जण परिवारासहित आलेला आहे. एन्जॉय युअर सेल्फ. जुना बॉल द्या प्लीज, पण प्लीज समालोचक कशा थोडं बाजूला. बॉल बॉल. धावसंख्या 2 झाले. मॅच नंबर 20. निखिल बॉलिंग ट्रॅकवर. निखिल चावणकर पंचाच्या उजवीकडून बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला. फैजलचा हा स्ट्रोक धावा देऊन जाईल. 1 की 2? डेड बॉल आहे. ओके, बघा या ठिकाणी सर्व काही नियमांच्या अंतर्गत होईल हे लक्षात घ्या. निखिल चामणकर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. फैजल खान आणि अतुल हे दोन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अतुल पांडे आणि फैजल खान आयसीस स्टार्स कडून. निखिल बॅकफुटला गेले, कलात्मक फटक्याचा विचार त्याने केला. ऑन साईडला बॉटम हँडचा वापर करून टर्न करायचा, तो शरीराचा संपर्क. डॉट बॉल येतोय. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. ड्राईव्ह केलाय, क्लासिक स्क्वेअर ड्राईव्ह ॲट हिज बेस्ट. फैजलच्या वतीनं हा 2 धावांचा फटका आलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या पाहतोय आपण झाले 4. 1 गडी बाद 4 धावा. आयसीस स्टार्स 4 धावा 1 गडी बाद 4 रन. 1 विकेट के नुकसान पर 1 ओवर का खेल समाप्त. 4 रन. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे बॉलिंग ट्रॅकवर. जवळपास 250 डॉक्टर्स वसई नायगावचे तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतात. एकूण 16 संघ, 16 हॉस्पिटल्स संघ मालक आहेत आणि प्रत्येक संघामध्ये आपण खेळाडूंची विभागणी केलेली आहे. ड्राईव्ह केलंय, बॅक टू द बॉलवर. नवीन गोलंदाज सेकंड ओव्हरसाठी आपण पाहतोय सुमित आलेले आहेत. पहिल्या बॉलवर एक सिंगल मिळाली. एका तवेने धावसंख्या पोचते 5 या आकड्यावर. डॉक्टर सुमित आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळते. डेडिकेशन तुमचं टॉप लेवलचं असायला हवं आणि सकाळपासून आपण एकमेकांसोबत खेळताना तो अभ्यास देखील तुमचा परिपक्व व्हायला हवा. बॅकफुटला गेले, ऑन साईडला टर्न. 2 धावा मिळतील. मिड विकेटला 2ची वाढ. धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर. त्याचमुळे आता सकाळपासून प्रत्येकाच्या खेळण्याचा स्तर हा वाढलेला आहे. खेळून खेळून ती ऊर्जा त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि सकाळपासून प्रत्येक सामन्यामध्ये काही ना काही शिकून हे खेळाडू आता आपल्या संघासाठी खेळतात. बघा यावेळी स्टेप आउट झाले. विकेट किपिंग चांगली पाहायला मिळते. विकेट किपर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विकेट किपरच्या भूमिकेत डॉक्टर मयेकर. विकेट किपरच्या भूमिकेत. त्यांना विकेट किपिंग खूप जास्त आवडते. बघा ऑन साईडला टर्न केलाय. खूप चांगलं हाय हँड आय कॉर्डिनेशन फैजल यांचं आपण पाहतोय. बॉलला येऊ देत आहेत. त्यानंतर बॉल आणि बॅटचं कनेक्शन. धावसंख्या झालेली आहे 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्रेट हिट क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालंय मिड ऑफला. दरम्यान फक्त एक सिंगल मिळेल. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवर आता पोहोचलेले आहेत अतुल. धावसंख्या 11 झाले. 1 गडी बाद. 11 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. हो, यावेळेस ऑकवर्ड बॉडी बॅलन्स. बॉल थोडा खाली राहिला होता. मनाप्रमाणे बाउन्स मिळाला नाही या चेंडूला. त्यामुळे अतुलचा हा खेळण्याचा पवित्रात काही अंश चुकला. जातोय हा डॉट. लास्ट बॉल. ड्राईव्ह केला, बॅक टू द बॉलर. सुमित यांनी बॉल स्टॉप केला. फैजलचा नकार आहे. बघा सह खेळाडूचा कॉल ओळखणं गरजेचं आहे. कॉल नव्हता फैजलचा. अतुल धावत सुटले आणि त्याचमुळे ते धावचीच्या स्वरूपात बाद झाले. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 11. गडी बाद 2. 11 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 11 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. बघा साऊंड क्वालिटी थोडी वाढवा. इकडे कोणाची कंप्लेंट आहे का की आवाज कमी ठेवा? तर डीजे थोडा आवाज घ्या कारण इकडे खेळाडूंना आवाज जात नाहीये. धावसंख्या 11 झालेली आहे. 11 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. न्यू बॉलर इज डॉक्टर गोविंद पठारे. पंचाच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो देवेंद्र पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला फैजल असतील. टॅप केलंय बॉलला. चांगला स्ट्रोक सिलेक्ट करा. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आउट आहे का? आजच्या दिवसातला हा सर्वात वेगळा विकेट आहे. म्हणजे फलंदाजाचा सहभाग राहिलाय या विकेट मागे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये या वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील. दुसरी धाव करताना ते बाद झालेत. धावसंख्या पोचते 12. पण क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालंय. डॉक्टर मिडॉनला कोण आहेत? सुमितने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. प्रेझेन्स ऑफ माइंड. उंच उडी घेतली. बॉल आत ढकललं आणि त्यानंतर थ्रो केला. त्याच्यामुळे खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन या विकेटच्या मागे सुमित यांचं राहिलंय. सोनू जांगीड आपण पाहतोय मिडॉनला. दरम्यान डॉक्टर गोविंद यांच्या वतीने चांगली सुरुवात या षटकाची पाहायला मिळते. धावसंख्या झाली 12.
फैजलचा आता अटॅकिंग मोड पाहायला मिळतोय. आता थांबण्याचं नाव नाही घेणार. प्रत्येक बॉल खेचेन सीमारेषा पार. या 4 मिळतील. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 16. 16 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स बट मॅनेजेबल. फैजल एका बाजूने खेळतोय. 3 चेंडू झालेत. बघा पहिल्या बॉलवर रनआउट, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार. राऊंड विकेट. डॉक्टर गोविंद. स्टेप आउट. आवश्यकता नसताना हा स्ट्रोक खेळलेला आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जबरदस्तीला स्थान नाहीये, जबाबदारीला स्थान आहे. या ठिकाणी पहिला चेंडू चांगला खेळले, त्यानंतर पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा गरज होती, पण त्या ठिकाणी बॅलन्स व्यवस्थित राखता आला नाहीये, त्यामुळे आऊट झालेले आहेत. बॉक्सच्या पलीकडे बॉल खेळलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय संगीत. ड्राईव्ह केला हलक्यात आणि बॅटच्या आउटसाइड एज बॉल पोहोचतोय कव्हर पॉईंटला. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 17वर. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. 17 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. स्ट्राईक एंडला संगीत आपण पाहतोय. बॅकफुटला गेले. ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न. पायाच्या सहाय्याने सुमित बॉल अडवताना पाहायला मिळाले, पण गॅप शोधला फलंदाजाने. बॉल सीमारेच्या पलीकडे गेला. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 21 धावा. 21 रन्स ऑन बोर्ड. आयसी स्टार्स 21 रन, 4 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त. नए गेंदबाजी करने के लिए आएंगे डॉक्टर रितेश. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय पंकज. नॉन स्ट्राईक एंडला संगीत असतील. धावसंख्या 7च्या गतीने पुढे चाललेली आहे टीम आयसीस स्टार्सची. 21 धावा, 4 गडी बाद. रितेश तयार. स्ट्राईक एंडला पंकज. यावेळेस खूप चांगला ब्रेक मिळतोय. रितेश ऑफ ब्रेक खूप चांगला हाताळतायत. हलकासा टर्न. फलंदाजाकडे प्रत्युत्तर नव्हतं या स्ट्रोकसाठी. यावेळेस स्टप आउट झाले. हलकेशे ऑन साईडला बॉलला टर्न केले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. शॉर्ट मिड विकेटला एक सिंगल कंप्लीट होईल. एका धावाच्या वेळेस धावसंख्या 22 झाले. 22 रन्स ऑन बोर्ड. बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न. बॉल स्टंपवर आदळतोय आणि क्लीन बोल्ड. संगीत बॅक टू पॅव्हेलियन. नवीन फलंदाज सूरज तुम्हाला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये संगीतच्या जागेवर पोहोचतील. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालेला आहे 4थ्या षटकातला आणि धावसंख्या 22. या षटकामध्ये पुनरागमन चांगलं पाहायला मिळते श्री सिद्धिविनायक स्पार्टन्सचं. पुन्हा एकदा पंच केलंय. राजेश चुकले, त्याचमुळे ती एक पूर्ण झालेली आहे. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते आता 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड. 4 चेंडूचा खेळ झालाय. रितेश. स्टेप आउट झाले. पंकज वारंवार फ्रंटफूटवरच बॅलन्स करून क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत, जे खूप आवश्यक आहे. लेदरबॉल क्रिकेटमध्ये फ्रंटफूट बॅकफूट ओळखणं खूप आवश्यक असतं. तेच क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते अंडरआर्म स्टाईलमध्ये. लास्ट बॉल धावसंख्या 24 रन्स ऑन बोर्ड. रितेश. यावेळेस बघा लेग स्टंपच्या दिशेनं इम्पॅक्ट करणारा हा बॉल. दरम्यान हे एक सिंगल मिळेल. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली आहे 25 धावा. आफ्टर 4 overs, IC Stars on 25 runs on board, loss of 5 wickets. 5 गडी बाद, 25 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. राजेश नवीन गोलंदाज शेवटच्या षटकासाठी. स्ट्राईक एंडला पंकज असतील. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज असणार आहेत सूरज. राजेश. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, चांगला स्टॉप. शेवटच्या क्षणाला काय चांगलं शरीराचं संतुलन राखलेलं आहे. तारेवरची कसरत क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळते. एकच धाव मिळेल. धावसंख्या 26 झाले. 26. फुललेनचा बॉल ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा बघा काय भूमिका आहे प्रत्येक क्षेत्ररक्षकाची. रितेशने एक चांगला खेळ गोलंदाजी करताना सादर केला. आता क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत देखील ब्लॉक बस्टर तो राहिलेला आहे. धावसंख्या 27. बॅक टू द बॉलर. राजेश चुकले, पण पुन्हा एकदा व्हॉलीबॉल खेळत रितेश आणि या 2 धावा मिळाल्यात आणि अजूनही काही धावा मिळतील. किती मिळतील का टोटल? 3 धावा टोटल. या 3 धावा, 2 धावा पळून आणि 1 धाव डिक्लेरेशन झोनमध्ये ओव्हरथ्रोची. तर 3 धावा मिळतील आणि या 3 धावाच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड. बघा कधी कधी जास्त रिफ्लेक्सेस धोकादायक ठरू शकतात. रितेशचे तेच प्रयत्न धोकादायक ठरलेले आहेत. एक सिंगल मिळू शकली असती. 2-3 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या 30 वर पोहोचते. चला प्लीज, अंपायर डिसिजन इज फायनल. कुठलाच बदल त्यामध्ये होणार नाही. 3 चेंडूचा खेळ आहे बाकी. धावसंख्या 30. 3 चेंडू झालेत. 3 चेंडू बाकी आहेत. बघा
लेट अंपायर डिसाइड. सर्व तर आपण पाहिलेलं आहेच. या 3 रन असतील. एक एक रन वाचवायचे. चला लेडीज मॅचचा टॉस होते तिकडे झालेला टॉस. अष्टविनायक गर्ल्सने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. हा सामना सुद्धा 5 षटकांचा असेल. ओके डन. लेडीज मॅच. ओ आत्महत्या आपण म्हणतो क्रिकेटच्या शब्दामध्ये. ओ बॅकफूट बॅलन्स या ठिकाणी हा नो बॉल आहे. बघा क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी चूक पंचांना जाणवली आणि त्याच गोष्टीचा अर्थ नो बॉल मिळणार आहे. एक धाव वाढेल धावफलकामध्ये. धावसंख्या झालेली आहे 30 वर. बघा अंपायर जरी कमी वयाचे असे पण जास्त रेग्युलर लेदर क्रिकेट ते खेळतात आणि ती देखील माहिती त्यांना आहे. हाऊ टू डिसाइड. बॅकफुटला बॅलन्स. कट केले बॉलला. थर्ड मॅनची एक धाव. एक सिंगल मेल. धावसंख्या पोचते म्हणजेच 31 या आकड्यावर शेवटचे बॉल शिल्लक आहेत. एकूण एका चेंडूचा खेळ बाकी आहे. ओ फ्रंट फुटला बॅलन्स. यष्टीच्या स्वरूपात फलंदाज बाद आहेत का? येस फलंदाज यष्टीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहायला मिळते झाले 31. आवश्यकता आहे 32ची. 31 रन हो चुके हैं. 32 रन की जरूरत जीतने के लिए. टीम श्री सिद्धि स्पार्टन्स जो हमारे काले चेहरे उनको प्लीज फिल्टर लगा के गोरा कीजिए. ये आपको गुजारिश करना चाहूंगा. ओव्हर द विकेट अब्दुल यांच्यासाठी. बॅकफुटला गेले. बॅटस्विंग थोडी धीमी आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला जोरात बॅटस्विंग वापरावी लागेल जर तुमच्या मनासारखं टायमिंग जुळवायचं असेल. टायमिंगचा खेळ आहे क्रिकेट म्हणजे टायमिंगचा खेळ. तुम्ही ओव्हरआर्म खेळा अंडरआर्म खेळा. क्रिकेटसाठी तुम्हाला टायमिंग या मुद्द्यावर लक्ष द्यावं लागणार आहे. पहिला बॉल डॉट. सचिन ओव्हर द विकेट. ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. खाली क्षेत्र आहे त्या क्षेत्राची निवड केली. 2 धावा मिळतील. या डबल्सने देखील खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. धावसंख्या सुरू झालेली आहे. 2 धावांवर धावफलक पोहोचलेला आहे. श्री सिद्धिविनायक स्पार्टन्सला 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. सचिन ओव्हर द विकेट न अब्दुल यांच्यासाठी. जास्तीत जास्त ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बघा बाद करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे आता या गनिमी काव्यावर क्रिकेटचा खेळ खेळला जाईल. कारण प्रत्येकाला संधी मिळत त्यासाठी एक सेटअप लावलेला आहे की आपल्याला रोटेशन द्यावं लागेल प्रत्येक फलंदाजाला.
प्रत्येक वेळी तोच फलंदाज पहिल्या क्रमांकावर येऊ शकत नाही, रोटेशन द्यायचंय. फुलरेचा बॉल क्लासिक स्क्वेअर ड्राईव्ह अब्दुल यांची, पण संगीतचं तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एक सिंगल मिळते, धावसंख्या जाते 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन बोर्ड. स्ट्राईक एंडवर आता आपण सुनील यांना पाहणार आहोत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. सचिन 2 चेंडूचा खेळ बाकी. विकेटच्या शोधामध्ये राईट आमोर विकेट ऑफ विकेटचा शोध झाला पूर्ण. आताच मागणी केली विकेटची आणि मागणी सुद्धा पूर्ण झालेली आहे. लेग स्टिक डाऊन झाले. 5 चेंडूचा खेळ झालाय पूर्ण. धावसंख्या झाले 3. गडीबाद 1. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. बघा, कुठलीच धावसंख्या जिंकण्याची गॅरंटी तुम्हाला देत नाही. तुमचं कर्तृत्व त्यासाठी कारणीभूत असते की तुम्ही किती एफर्ट्स लावताय जिंकण्यासाठी, आणि ते एफर्ट्स सचिन यांचे पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये अप टू डेट बॉलिंग, एकही एक्स्ट्रा नाही. इकॉनॉमिकल 2 डॉट, 1 सिंगल, 1 डबल, 1 विकेट. लास्ट बॉल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित स्ट्राईक एंडला असतील. ऑन साईडला स्क्वेअर लेगला टार्गेट केलंय. 1 धाव मिळणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 4. आवश्यकता जिंकण्यासाठी आहे 28ची. बॉल शिल्लक असतील 24 चेंडू, 28 धावांची गरज. 24 बॉल्स अँड 28 रन्स रिक्वायर्ड टू विन. नवीन गोलंदाज देवेंद्र आपण पाहणार आहोत बॉलिंग ट्रॅकवर. बघा, खेळाडूंच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं जितकं टाकाल तितके खांदे त्यांचे मजबूत होतात. पाहूया मजबूत खांद्यांची गोलंदाजी देवेंद्रची पाहायला मिळते का. हलक्यात ड्राईव्ह केला अब्दुल यांच्या वतीनं. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 सिंगल पूर्ण केले. एकादावीची वाढ. धावसंख्या पोहोचते आता 5 या आकड्यावर. सिंगल डबलचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते. विकेटच्या शोधामध्ये या अगोदर आपण सचिन यांना पाहिलं, त्यांचा शोध पूर्ण झाला. देवेंद्र आता तुम्हाला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. ड्राईव्ह केलाय बॉलला. मिडॉलला प्रोटेक्शन आहे. स्टॉप चांगला आहे. 2 पायांच्या मधोमध बॉल त्यांनी पकडला. म्हणजे बॉल अडवण्यासाठी फक्त हाताची गरज नाहीये, तुमच्या पाय सुद्धा सहकार्य देऊ शकतोय. एक सिंगल. धावसंख्या 6 रन्स ऑन बोर्ड. देवेंद्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह केलाय बॉलला. बॅक टू द बॉलर. सरळ बॅटने खेळताना फायदा नेहमीच होतो, पण जेव्हा समोर गोलंदाज आहे त्याच्या डोक्याच्या वरून बॉल किंवा त्याच्या आजूबाजूने बॉल खेळायला हवा. बॅटची आउटसाइड एज. लेट कट. बॉल पोहोचतोय थर्ड मॅनला. 1 सिंगल मिळते. स्ट्राईक अब्दुलवरच राहील. धावसंख्या पोहोचते 7 वर. आवश्यकता जिंकण्यासाठी अजूनही 25ची. 25 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. 4 चेंडूचा खेळ झालाय या सेकंड ओव्हरमधला. देवेंद्र ओव्हर द विकेटने फुल टॉस. ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. बॅकअपला फैजल येतील. तोपर्यंत 1 सिंगल मिळेल. एका सिंगलने धावसंख्या पुढे जाते. पोहोचते 8 या आकड्यावर. लास्ट बॉल असेल सेकंड ओव्हरमधला. दुसऱ्या षटकातला हा शेवटचा बॉल आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण सुमित यांना पाहतोय. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. घे. आमचे स्कोरर बोलले की एकही एक्स्ट्रा टाकला नाही, लगेच ती पूर्तता झाली एक्स्ट्राची. नो बॉलची 1 धाव मिळेल म्हणून कधी बोलायचं नसतं. प्रशंसा कधी कधी धोकादायक ठरते खेळाडूंसाठी. आणि अशा पद्धतीने धावसंख्या झालेली आहे 9 रन्स ऑन बोर्ड. फुल टॉस. ड्राईव्ह केलाय. आहे प्रोटेक्शन मिडॉनला. सेकंड अटेम्प्टमध्ये बॉल कंप्लीट करतील. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकां समाप्ती. धावसंख्या 10. आवश्यकता 22ची. 18 चेंडू 22ची गरज. 18 गेंदे 22 रनों की जरूरत. 18 बॉल्स अँड 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. तर पंकज नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पहिला चेंडू वाईड आलाय. टॅप केलंय. खरं तर ही टेक्निक प्रत्येक फलंदाजाकडे असायला हवी. तुमच्याकडे परफेक्ट टॅप असेल तर हे बॉक्स टाईप क्रिकेट तुमचं आहे. या ठिकाणी टॅप केलाय पण तितकासा फोर्स नव्हता. टॅपमध्ये कट केलंय बॉलला. यावेळेस बघा अब्दुल यांचा देखील अनुभव स्पष्टपणे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि अनुभवाला दुर्लक्षित करून चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. अनुभव अब्दुलचा कामी होतोय धावा बनवताना. धावसंख्या पोहोचते 13 वर. 13 रन्स ऑन बोर्ड. पंकज तयार. चांगला टर्न आहे पंकज यांच्याकडे. बॉलला फ्लाईट देत आहेत. बॉलला टॉसअप करतायत. पिच खूप चांगली आहे. गोलंदाजाच्या प्रेमात पडणारी. आणि त्याच पिचला आपलं करताना पंकज यांची गोलंदाजी पाहायला मिळते. ऑन साईडला टर्न केलं. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड विकेटला. जसा बॉल हातात आला तसा त्यांनी थ्रो केला. त्याचमुळे तितकासा फोर्स त्या थ्रोला देऊ शकले नाही. 1 सिंगल मिळते. धावसंख्या पोहोचते आता 14 याकड्यावर. जिंकण्यासाठी 18ची गरज आहे. 14 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 14 चेंडू 18ची गरज. हो टॅप केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत फैजल. होणार नाही चूक. 1 सिंगल. एका सिंगल धावसंख्या पुढे जाते. पोहोचते 15 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 17 धावांची. बॉल शिल्लक 13.
ओ बोल्ड अब्दुल यांना परतावा लागेल. शेवटच्या टप्प्यावर विकेट मिळते पंकज यांना. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली 15. आता आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 17ची. बॉल शिल्लक आहेत 12 गेंदे 17 की जरूरत. 12 बॉल्स अँड 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच क्रुशियल आहे. दोन्ही संघाच्या पक्षात जाणारे आहे. दोन्ही संघाचे कडवे संघर्षमय प्रयत्न पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील जांगीड तुम्हाला नॉनस्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. आणि आता पाहूया बॉलिंग मार्कवर बॉलर कोण येत आहेत. तर फैजल स्वतः बॉलिंग ट्रॅकवर येणार आहेत. फलंदाजी चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं. आणि हा बघा पहिलाच बॉल अप टू डेट पण 1 धाव मिळणार आहे गोशांकी क्षेत्रातली. बॉल थोडासा डिफ्लेक्ट झाला. पिच झाल्यानंतर बॅटचं कनेक्शन घेऊन 1 सिंगल मिळते. धावसंख्या पोहोचते आता 16 या आकड्यावर. आणि जिंकण्यासाठी अजूनही 11 चेंडू 16 धावांची गरज आहे. 11 बॉल्स अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. फैजल ओव्हर द विकेटनं धीम्या गतीचा बॉल आडव्या बॅटीने खेळले. बघा या ठिकाणी उजवीकडे सरकले. सूर घेतला. बॉलला आत ढकललं. माझ्या संघाप्रती काहीतरी कामगिरी असायला हवी. तीच कामगिरी पाहायला मिळाली. त्या ठिकाणी अतुल आहे वाटतं. त्याकडे ड्राईव्ह केलाय बॉलला. सचिन चुकले. बघा एका चुकीमुळे आपण हा सामना हरू शकतो. सचिन यांनी 100% चांगलं योगदान दिलं. नो डाऊट अबाउट इट. पण मात्र बॉल डिफ्लेक्ट झाला. सीमारेषेच्या पलीकडे गेला. 4 धावा मिळाल्या. धावसंख्या झाली 21. आवश्यकता आहे 9 चेंडू 11 धावांची. 9 बॉल्स 11. क्रॉस बॅटर स्ट्रोक मोठ्या बॅट्सविंगनं जांगेड खेळताना पाहायला मिळाले. पण त्या ठिकाणी प्रोटेक्शन होतं. शॉर्ट मिड विकेटला 1 सिंगल मिळते. धावसंख्या 22. आवश्यकता आहे आता 8 चेंडू 10 धावा. 8 बॉल्स 10. ड्राईव्ह केल्या बॉलला चांगलं क्षेत्ररक्षणाची अपेक्षा पंकजकडून होती. पण त्या ठिकाणी ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. 1 सिंगल मिळते. स्ट्राईक रोटेट एका धावेची वर. धावसंख्या पोहोचते 23 वर. आवश्यकता आता 7 चेंडू 9 धावा. 7 बॉल्स अँड 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच इज ऑन. गेम इज ऑन. ऑल द बेस्ट बोथ टीम. चांगला प्रयत्न दोन्ही संघाचे खेळाडू करतायत. नो बॉल आहे. वा या ठिकाणी सामन्यामध्ये येतोय ट्विस्ट. सामना होतोय सुपर हिट. प्लीज नो आर्ग्युमेंट. नो आर्ग्युमेंट. लेट अंपायर डिसाइड. लेट अंपायर डिसाइड. हा नो बॉल आहे. तर एक सिंगल मिळणार आहे. आता इक्वेशन बदलते. 7 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. 7 बॉल्स 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. उत्सवाची तयारी करू नका जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही. हेच क्रिकेटचा खेळ सांगते. त्याचमुळे अजूनही दोन्ही संघांना जिंकण्याची संधी आहे. फैजल शेवटचा बॉल असेल. ओ बॅटची एज. बॉल विकेट किपरला चुकून मागे जातो. 1 धाव मिळेल. आता शेवटचं 1 षटक बाकी आहे. 6 चेंडू 7ची गरज. 6 बॉल्स अँड 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. हा लेडीज क्रिकेटर्स रेडी राहा. लेडीज क्रिकेटर्स रेडी राहा. आज तर किचनला सुट्टी असेल ना. आज किचनला सुट्टी. आज झोमॅटो स्विगी कुठून पाहिजे तरी आपल्या इकडे जेवणाची व्यवस्था आहे. आज नॉनव्हेज कोणाला खायची इच्छा असेल तर चला तुमची मागणी तसं तुम्हाला इकडे मिळेल जेवण. डोंट वरी अबाउट दॅट. एक फेअर क्रिकेट होईल. लेडीजचं देखील आपण पाहणार आहोत. 6-7. चला मॅच ऑन. 6 बॉल 7. बॉलिंग ट्रॅकवर सुनील तयार. स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सुमित बॅटच्या टोला कनेक्शन. 1 सिंगल कंप्लीट होईल का. होते 1 सिंगल कंप्लीट. बघा विकेट किपर लगेच पोहोचले बॉलवर. धावा वाचवण्यासाठी आता धाव मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेली आहे. 5 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 6 धावांची. 5 बॉल्स 6 रन्स. स्वीप केलाय. चुकलाय. जांगीड चुकला. त्या ठिकाणी आवश्यकता नव्हती. बॅटची टॉप एज. बॉल मिड विकेटला. मैदानाच्या पार. आउट. आता इक्वेशन बदलते. 4 चेंडू 6. 4 बॉल 6. पण आता नॉन स्ट्राईक एंडला कोण थांबतील. सुमित नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक रोटेट आहे. निखिल स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतील. 4 चेंडू 6ची गरज. प्रत्येक रुग्णाची धडधड आपण स्टेथोस्कोपने चेक करतो. आता या डॉक्टरांची जरा धडधड चेक करा. जे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत सर्व डॉक्टर्स. सामना कोण जिंकेल याचा नेम नाही आहे. पण प्रत्येकाची धडधड 100% वाढते. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकायला येते. 4 चेंडूमध्ये 6ची गरज. 4 बॉल 6 रन. सुनील तयार ओव्हर द विकेटनं. दोन्ही संघातील खेळाडू आपल्या संघासाठी कामगिरी अव्वल करताना पाहायला मिळते. बॅटच्या आउटसाइड एज. बॉल जाईल पॉईंटला. 1 सिंगल मिळेल. 3 चेंडू 5ची गरज आहे. 3 बॉल्स 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामना क्लोज आलेला आहे. शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेला आहे. जिंकण्यासाठी दोन्ही संघांचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. पण आता ते प्रयत्न विजयाचे कोणाचे. ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षण. एक्स्ट्रा कव्हर संगीतने खरंच अव्वल दर्जाची कामगिरी केली. त्यांनी हातात बॉल ठेवला नाही. त्यांनी बॉल आत ढकलला. सुद्धा मैदानाच्या बाहेर पोहोचले. यालाच म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. 1 सिंगल मिळते. धावसंख्या झालेली आहे 28. आवश्यकता आहे 2 चेंडू 4. 2 बॉल 4 रन्स रिक्वायर्ड टू विन.
जबरदस्त क्रिकेट या मैदानात आतमध्ये पाहायला मिळते. जसं आम्ही चर्चा केली की गेल्या महिनाभरापासून प्रॅक्टिस चालू आहे डॉक्टरची, आणि प्रॅक्टिस कशासाठी तर ही वसई नायगाव डॉक्टर क्रिकेट लीग सीझन 3 जिंकण्याची ती प्रॅक्टिस गेल्या महिनाभरापासून आपण पाहतोय. आणि आता ती उजळणी होती, आज परीक्षेची वेळ आहे आणि पाहूया या परीक्षेमध्ये कुठला संघ पहिल्या क्रमांकावर येतोय. एकूण 16 संघ तुम्हाला पाहायला मिळतात त्या परीक्षेमध्ये. आता त्या परीक्षेमध्ये पास कोण होईल. 2 चेंडू 4ची गरज, 2 बॉल्स 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्राईक केला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सुमित ड्राईव्ह केला बॉलला, सामना संपला, चौकार आला, मॅच जिंकले श्री सिद्धिविनायक स्पार्टन्स.